नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भैरवी ही घर सोडून निघालेली असते. तिथे अमित येतो आणि तो म्हणतोय, हॅलो, तू आत्ता कशी जाशील? तर भैरवी म्हणते की मी माझी फ्लाईट ही प्रीपोन केलेली आहे. अमित म्हणतो कधी? तर भैरवी म्हणते की आत्ता. अमित हसतो आणि तो म्हणतो, तुला काय वाटलं की हे काही दादर आहे का 15-15 मिनिटाला गाड्या सुटायला? तर इकडे पल्लवी ही अशोक मामांच्या रूम मध्ये येते आणि ती म्हणते की बाबा, भैरवी खूप वेड्यासारखं बोलली, सॉरी, मी तिच्या वतीनं तुमची माफी मागते. तर अशोक मामा म्हणतात की माझी माफी मागायची कोणाचीच गरज नाहीये. मुळात म्हणजे ती मुलगी माझ्यासाठी महत्वाचीच नाहीये. माझ्यासाठी अमित महत्वाचा आहे, त्याचं भविष्य आणि त्या भविष्यावरती अवलंबून तुम्ही सगळे, हे सगळेजण माझ्यासाठी महत्वाचे आहेत. जर तुमचं काही चुकत असेल आणि ते मला दिसत असेल किंवा मला वाटत असेल तर मी बाप म्हणून तुम्हाला ते सांगायला नकोय? मी सांगणार. कोणाला किती राग आला, कोणी किती चिडलं तरी सुद्धा मी ते तुम्हाला सांगणार. मी माझं मत मांडणार. तर इकडे अमित हा भैरवीला समजावून सांगत असतो की हे बघ भैरवी, रागामध्ये माणूस काही बोलून जातो, आपण काय बोलतोय ते कळत नाही, ते एवढं मनावरती घ्यायचं नसतं. तू तुझ्या ताईला सांगू नकोस, पण तिला अशी सिच्युएशन हँडल करता येत नाही, त्यामुळे ती तुला तसं बोलली. तर भैरवी म्हणते की नाही जिजू, उलट रागामध्येच माणूस जे मनामध्ये आहे ना ते खरं बोलतो. त्यावेळेस त्याला गाईड करायला कुणी नसतं, त्यामुळे जे मनात असतं ते ओठांवरती येतं. तर अमित म्हणतो जसं की तू माझ्या बाबांना बोललीस. तर भैरवी म्हणते की हे बघ जिजू, मला त्यांच्यासोबत बोलायचंच नव्हतं, ट्रस्ट मी, पण त्यांना हे सगळं स्पष्ट करणं गरजेचं होतं. जिजू, तुला कळतंय का, तुझ्यावरती अन्याय झालाय. अरे आयुष्यभर तुला जे करायचं होतं ते त्यांनी तुला कधीच करून दिलं नाही. ठीक आहे, तेव्हा नाही करून दिलं, पण आता आता काय प्रॉब्लेम आहे? अरे आता तू इंडिपेंडन्स आहेस, तुझे विचार तू करू शकतोस, तुझे निर्णय तू घेऊ शकतोस, तरी सुद्धा आता ते त्या गोष्टीसाठी का नकार देत आहेत? ते तुझं टॅलेंट असं डिनाय का करतात येत? आणि ते जे काही करतात येत ना ते खूप हॉरेबल आहे. तर इकडे अशोक मामा पल्लवीला म्हणतात की अगं, मला माहितीये की अमित खूप चांगला चित्रकार आहे, त्याची चित्र पाहिलीत की मी. अगं लहानपणी तर वेणू त्याच्या चित्रकलेची वही घेऊन अख्ख्या सोसायटीभर त्याचं कौतुक करत फिरायची. पण अगं, कलेवरती पोट भरता येत नाही. मी असंही नाही म्हणत की कलेवरती जगताच येत नाही, पण आपला अमित हा एकटा नाहीये ग, तू आहेस, वाढत्या वयाची पोरं आहेत, आणि जर उद्या बिझनेस चाललाच नाही तर लॉस होईल आणि खूप हाल होतील ग. मी अशी कित्येक उदाहरणं पाहिलेली आहेत. कला ही विकता यावी लागते आणि आपला अमित हुशार आहे, पण त्याला कला विकण्याची त्याच्याकडे बुद्धिमत्ता तेवढी नाहीये ग, आणि मला त्याच गोष्टीची काळजी वाटते. तर इकडे भैरवी ही अमितला म्हणते की वडिलांनी मुलांना प्रोत्साहन द्यायचं असतं की असं मागं खेचायचं असतं? एवढा पण विश्वास त्यांना त्यांच्या मुलावरती नाहीये का? कसं आहे, तू त्यांचं ऐकतोस आणि ते तुला ऐकवतात. अनिशचं तसं नव्हतं, अनिश त्यांचं कधीच ऐकत नव्हता. तर अमित म्हणतो काय? तर पल्लवी म्हणते जाऊ दे, आता हा विषय निघाला म्हणून ते मी बोलून गेले, पण जाऊ दे, आता मला जायचंच आहे, मी सगळ्यांना अकोड केलेला आहे, मला जाऊ दे असं म्हणत ती तिथून निघते. तर अमित म्हणतोय बाई थांब, तू लगेच असं तडकाफडकी निघू नकोस. तर भैरवी म्हणते हे तू मला सांगतोयस? बघ बघ, ताई आली का मला हे सगळं सांगायला? तिने मला अडवलं का? ती गेली असेल त्यांच्याकडे त्यांना मनवायला तिकडे. तर अमित म्हणतो अगं खरंच ना, मला पण त्यांचं बॉन्डिंग बघून कधी कधी जेलस फील होतं. तर भैरवी म्हणते हो खरंच? मग तुला असं वाटतं का की ताई आता तुझ्या आर्टचं त्यांना समजावून सांगेल, तुझ्या बिझनेस बद्दल ती त्यांच्याकडून परमिशन काढून घेईल असं वाटतं तुला? तर पल्लवी इकडे अशोक मामांना सांगत असते की मला खात्री आहे बाबा की अमित हा बिझनेस नीट चांगला करेल म्हणून. तर अशोक मामा म्हणतात पल्लवी तेवढं सोपं नाहीये. तर पल्लवी म्हणते की पण बाबा ते अशक्य सुद्धा नाहीये. अहो, जगातील एवढी लोक हा बिझनेस करतात म्हटल्यावरती करता येण्यासारखं आहे की नाही? आणि थोड्याफार खाचाखोचा तो शिकूनच घेईल की, थोडेफार पॅचेस येतील, पण आपण आहोत ना, मी आहे, तुम्ही आहात. तर अशोक मामा म्हणतात की पल्लवी हा सगळा भाबडेपणा आहे, मला हे नाही पटत. तर पल्लवी म्हणते की पण बाबा, रिस्क घेतल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही, आपण त्याला एक संधी देऊन पाहायला काय हरकत आहे? आणि तसंही आता सगळे आर्टिस्ट हे अवेअर झालेले आहेत, सर्वांनाच पैशाचा व्यवहार कसा करायचा तो चांगलाच कळतो. तर इकडे भैरवी ही अमितला म्हणत असते की मला फक्त एवढंच म्हणायचंय जिजू की तू तुझी स्वप्न आता पूर्ण कर. ठीक आहे, आतापर्यंत त्यांनी ती नाही पूर्ण करून दिली, पण त्यांनी आता जर नाही म्हटलं ना तर दिस इज टू मच हा जिजू. आता तू तुझी स्वप्न सगळी पूर्ण कर, एनिवेज मी जाते. तर अमित म्हणतो अगं थांब ना, तुझ्या बहिणीला तर भेटून जा. तर भैरवी म्हणते की तिनेच मला घराबाहेर जायला सांगितले, आता मी तिला भेटू का? मी नाही भेटणार. अमित म्हणतो सॉलिड इगो तुमचा आडवा येतो हा. बरं जाऊ दे, नको काही बोलूस, नाहीतर आर्ग्युमेंट होतील, मी येऊ का तुला सोडवायला? तर भैरवी म्हणते की नाही मी जाते असं म्हणत ती पुढे येते आणि परत मागे जाऊन
ती म्हणते की जिजू तू फक्त माझ्या डोक्यावरती हात ठेवून म्हण की माझं डोकं शांत राहू दे. तर इकडे पल्लवी ही अशोक मामांचा हात डोक्यावर घेऊन म्हणते की बाबा तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या, बाकी आम्ही धडपडू, लढू, कष्ट करू, सगळं काय करू, आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. अशोक मामा पल्लवीच्या डोक्यावरचा हात खाली घेतात. पुढे पल्लवी म्हणते की बाबा फक्त अमितला तुमच्या संमतीची गरज आहे. तुमचा आशीर्वाद असला ना की तो अजून जिद्दीने तो काम करेल आणि तुम्ही नाराज होणार नाही याची तो पूर्णपणे काळजी घेईल. त्यासाठी तो खूप कष्ट करेल. तुमचा जर आशीर्वाद असेल ना तर तो अजून जोमानं आणि आनंदाने काम करेल. फक्त त्याला त्याच्या आवडीचं काम करू द्या. तर इकडे अमित हा भैरवीच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणतो की तुझं डोकं शांत राहू दे आणि काळजी घे स्वतःची. हॅपी जर्नी. तर भैरवी तिथून निघते. त्यानंतर पुढे पल्लवी आणि अमित हे बेडरूम मध्ये त्यांचा बेड आवरत असतात. अमित म्हणतो की भैरवीला तिची फ्लाईट मिळाली. पल्लवी म्हणते की हो मी वाचला फॅमिली ग्रुपवरती तिचा मेसेज. अमित म्हणतो अरे वा तू तिला रिप्लाय केलास. तर पल्लवी म्हणते की नाही मी तिला रिप्लाय केलेला नाही. पुढे ती विषय बदलत म्हणते की मुलांनी बाहेर केवढा पसारा करून ठेवलेला आहे, किती वेळा तो आवरायचा. मी आता ठरवलंय की आता अजिबात पसारा आवरायचा नाही, दर 4 तासाला तो पसारा आवरावा लागतो. अमित पुन्हा भैरवीचा विषय काढत म्हणतो की ऍटलिस्ट जाताना भैरवी सोबत बोलायचं तरी होतं. तर पल्लवी म्हणते की आता मीच ओव्हर ऍक्ट करते असं तुला वाटतं का? आता मी घरातच होते ना, मग जाताना तिला मला भेटून जावं असं नाही वाटलं का? अमित म्हणतो अगं ती लहान आहे, तू मोठी आहेस, मग घ्यायचं थोडं समजून, मोठ्या मनानं तू माफ करायचं, तू मोठी आहेस ना. तेवढ्या तिथे संयमी येते आणि ती म्हणते की मम्मा माऊ निघून गेली का? तर पल्लवी म्हणते की हो ती गेली, तिला अर्जंट काम होतं. तर संयमी म्हणते काही काम नव्हतं तिला, ती उद्या जाणार होती. मला चांगलंच माहितीये की तिचं आजोबांसोबत भांडण झालं. मोठ्याने आवाज येत होता, आतमध्ये आम्हाला सगळं ऐकू येत होतं की आजोबा खूप मोठ्याने तिच्यावरती ओरडत होते. तर पल्लवी म्हणते की आमच्या सगळ्यांचाच आवाज हा मोठा होता आणि तुझी भैरवी माऊ सुद्धा मोठ्यानेच बोलत होती. तर संयमी म्हणते म्हणजे ती इथून भांडूनच निघून गेली ना. काय ते आजोबा आल्या आल्या सगळ्यांसोबत भांडतात आहेत. इथे बसू नको, तिथे बसू नको, हे करू नको, हेच त्यांचं चाललंय. नुसते आमच्यावरती ओरडतात आहेत. तर पल्लवी म्हणते की संयमी ताबडतोब तुझं तोंड बंद करायचं. तर संयमी म्हणते की का का बंद करायचं? माऊ एकतर वर्षातून एकदाच येते आणि आम्हाला तिच्यासोबत खूप मज्जा येते. यांच्यासोबत आम्हाला अजिबात मज्जा येत नाही, आम्हाला ते आवडत पण नाही. माऊ आम्हाला घेऊन बाहेर फिरायला जाणार होती, त्यांच्यासोबत ते सुद्धा करता येत नाही, ते नको येत आम्हाला. ते भांडलेत ना माऊ सोबत, मग त्यांनी निघून जायचं होतं. माऊ का गेली ते आम्हाला इथं अजिबात आवडत नाही, आम्हाला कोणालाच ते आवडत नाही. तर अमित म्हणतो की संयमी शांत बस, तू जास्तच बोलतीयस, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. तर संयमी म्हणते की फायर मी, माझ्यावरती सगळ्यांनी ओरडा, पण मी तुम्हाला सांगून ठेवते की आम्हाला माऊ हवी आहे इथं, आम्हाला ते आजोबा नको आहेत कारण ते आम्हाला अजिबात आवडत नाही. तर पल्लवी म्हणते की संयमी पास, तोंड दिलंय म्हणून उठसुटका काही बोलायचं, लहान बघायचं नाही, मोठं बघायचं नाही, नुसतं आपलं बडबड करत सुटायचं. काय कोणासोबत बोलावं हे तरी तुला कळतं का? तर संयमी म्हणते की मला माऊ हवी आहे इथे, ते आजोबा नको आहेत आणि आम्हाला कोणालाच ते आजोबा आवडत नाही. माझं बॉन्डिंग आजीसोबत होतं, मी ना आजी आणि आजोबांसोबत पण आहे, यांच्यासोबत नाहीये. आणि काय ग इतक्या वर्ष ते आम्हाला एकदा पण भेटायला आले नाही का? बरं बरं आमचं जाऊ दे, तुला तर जास्त त्यांचा पुळका येतोय, मग तुझ्यासाठी तरी ते इथं एकदा तरी आले का? नाही आले ना, त्यामुळेच ते आता आम्हाला इथे नको आहेत, आम्हाला इथे माऊ हवी आहे. अमित मात्र यावरती भरपूर चिडतो आणि तो खूप मोठ्या आवाजात संयमीवरती ओरडतो, म्हणतो की संयमी बास, आता एक शब्द जरी तोंडातून बाहेर काढला ना. तर तेवढ्यात पल्लवी आणि अमित पाहतात की बाहेरून बाबा हे सगळं ऐकत आहेत. अमित पुढे आवाज देतो की बाबा. तर अशोक मामा मात्र काही न बोलता दुःखी मनाने तिथून निघून जातात. त्यानंतर पुढे पल्लवी ही अशोक मामांच्या रूम मध्ये येते आणि ती म्हणते की बाबा संयमी जे काही बोलली ते मनाला लावून घेऊ नका. अहो ती अल्लड आहे, काय बोलावं तिला कळत नाही. मी ओरडते त्यांच्यावरती पण मुलं आता ऐकत नाहीत. तर अशोक मामा म्हणतात की उशीर झालाय. पल्लवी म्हणते काय? अशोक मामा म्हणतात की उशीर झालाय जेवायला, जेवायचंय ना अजून. तर पल्लवी पुढे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. तर अशोक मामा मात्र विषय टाळत म्हणतात की कसं आहे ना, जेवायला उशीर झाला ना की मला ऍसिडिटी होते, जा पानं वाढायला घे. तेवढ्यात अशोक मामांना ईश्वर काकाचा फोन येतो. ते म्हणतात की अशोक हॅलो हाय हाय कसा आहेस? तर अशोक मामा म्हणतात की बोल. ईश्वर काका म्हणतात की बरं झालं तू माझा फोन उचललास, मला खूप बरं वाटलं रे, मला माहितीये की तुला माझा राग आलेला आहे. अशोक मामा म्हणतात बर ठीक आहे पुढे बोल. तर ईश्वर काका म्हणतात मला तुला हे सांगायचं होतं की तो म्युन्सिपाल्टीवाला येऊन गेला रे, पाण्याचं काम झालं व्यवस्थित. तर अशोक मामा म्हणतात ठीक आहे मी उद्या येतोय, आपण उद्या आल्यावरती बोलू. ईश्वर काका म्हणतात मी तुला घ्यायला येतो. तर अशोक मामा मात्र त्याच्याशी जास्त काही न बोलता परत म्हणतात की मी उद्या येतोय, उद्या आपण बोलू, असं म्हणत ते फोन कट करतात. त्यानंतर पुढे पल्लवी ही जेवणाची ताटं रागात मांडत असते. तिला संयमीचा फार राग आलेला असतो. तिथे अमित आणि संयमी येतात.
अमित म्हणतो मी तुला काही मदत करू का? तर पल्लवी चिडूनच म्हणते की हिला सांग की आता बाबा आले की त्यांची माफी माग, एवढीच फक्त माझ्यासाठी आता तू मदत कर. तर संयमी म्हणते अगं मम्मा मी मागेल ना त्यांची माफी, तू चिडू नकोस ना. तर पल्लवी म्हणते चिडू नको तर काय, तुझी दृष्ट काढू का मी? तेवढ्यात तिथे अशोक मामा येतात. संयमी पुढे येऊन त्यांची माफी मागणार तेवढ्यात अशोक मामा म्हणतात की अमित माझं उद्याचं जायचं तिकीट बुक कर. तर पल्लवी अमित पुढे दोघं जण येतात आणि म्हणतात की अहो बाबा तुम्ही चिडू नका ना, तुम्ही संयमीचं बोलणं कुठे एवढं मनाला लावून घेता? अहो तिला काय बोलावं कळत नाही, अजून लहान आहे होती. तर अशोक मामा म्हणतात नाही मला काही बोलायचंच नाही आता, मला फक्त एवढंच म्हणायचंय की मला माझं उद्याचं तिकीट काढून द्या. कसं आहे मी इथून मुंबईलाच गेलेलं तुमच्या सगळ्यांसाठीच योग्य असेल. तर अमित म्हणतो बाबा प्लीज तुम्ही नका ना चिडू. अमित तर अशोक मामा म्हणतात मी काही चिडलेलो नाहीये, पण मला आता जायचंय, मी इथून गेलेलंच योग्य ठरेल. तर अमित म्हणतो बाबा थोडं तरी ऐकून घ्या. तर अशोक मामा म्हणतात हे बघ तुला जर तिकीट काढून द्यायचं नसेल ना तर तसं मला सांग, मी ईश्वरला सांगेल माझं तिकीट काढायला. असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर पुढे अमित हा पल्लवीला म्हणतो की पल्लवी मी उगाच सांगितलं ना बाबांना आता लगेच, मी खूप घाई केली, मी एवढ्या लवकर त्यांना सांगायला नको होतं. तर पल्लवी म्हणते अरे पण आपण आज ना उद्या हे त्यांना सांगणारच होतो की, आपण काही लपून छपून व्यवसाय करणार होतो का? आणि तसंही त्यांनी आपलं हे कदाचित ऐकलं पण असतं, पण या संयमी आणि भैरवी या दोघींनी गोंधळ घातला त्यामुळेच हे सगळं झालं, असं व्हायला नको होतं. तर अमित म्हणतो त्यांचं तरी कुठं चुकतंय. पल्लवी म्हणते मग बाबांचं तरी कुठं चुकलं, त्यांना आपली काळजी वाटते एवढंच म्हणून ते आपल्याला हे सगळं सांगतात येत. मी ना खूप घाई केली, बाबांना इकडं आग्राने घेऊन आली, मी 2 दिवस उशीर आली असते ना तर बरं झालं असतं, भैरवी निघून गेली असती तर वातावरण एवढं चिघळलं नसतं. आता बाबा जायचं म्हणतात येत, अमित प्लीज तू काही कर आणि त्यांना थांबव ना, त्यांना तू कन्व्हिन्स कर ना. तर अमित म्हणतो की ते आता माझं नाही ऐकणार. आणि पल्लवी ऐक आता त्यांना भारतामध्ये जाऊ दे, कसं आहे तिकडच्या वातावरणात राहतील तर ते थोडे रिलॅक्स होतील, त्यांचं मन थोडं मोकळं होईल. इकडे राहिले तर वातावरण काही बदलणार नाही, तीच चिडचिड असेल आणि मला अशा वातावरणात माझा व्यवसाय सुरू करायचा नाही. ते आर्ट गॅलरी आहे, त्यासाठी मन हे प्रसन्नच लागतं. पल्लवीला या सगळ्या गोष्टींचं फार वाईट वाटत असतं. ती म्हणते की माझंच चुकलं, मी उगाचच बाबांना आग्रह करून इकडे घेऊन आली, कधी नव्हे तर ते माझ्या आग्रहाखातर इकडे यायला तयार झाले आणि त्यांना मिळालं काय, हा वाईट अनुभव. ते पहिल्यांदाच आपल्या घरी आले आणि त्यांचा असा अपमान झाला, आता हा अनुभव ते आणि आपण कधीच विसरणार नाहीत असं म्हणत तिला फार वाईट वाटत असतं. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.